सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। उद्यापासून विधिमंडळाच्या बजेट सेशनला सुरुवात होते आणि बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं, कारण बजेट अजितदादा मांडायचे आणि आता सुनेत्राताईंनी सांगितलं 11वं बजेट त्यांनी मांडली। पण आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत। अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही, हेच या दुर्घटनेवरून सिद्ध झालेलं आहे। आणि सुनेत्राताई आहेत, आम्ही दोघंही त्यांच्या पाठीशी आहोत। आमचं हक्क मंत्रिमंडळ आहे, सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। गेल्या वर्षी बजेट मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। कारण अतिशय शिस्तप्रिय आणि आर्थिक जी काही घडी कशी बसवायची आणि प्रसंगी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या राज्याच्या आर्थिक बाबींबद्दल स्पष्टपणे सांगणारे अजितदादा गेले 25-30 वर्ष सोबत काम करताना आपण पाहिलेलं आहे। खरं म्हणजे आता त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे। आणि यावेळचं जे